राधानगरी तालुक्यातील सावतवाडी गावात ईश्वरा नागू सावत विकास सेवा संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या चेअरमन आणि संचालक मंडळानं गेल्या 2 वर्षांपासून 16 शेतकरी सभासदांना पीक कर्जापासून वंचित ठेवल्याचा आरोप संस्थेचे संचालक पांडुरंग सावत यांच्यासह शेतकरी सभासदांनी केलाय. राधानगरीचे सहाय्यक निबंधक अमित गराडे यांना शेतकरी सभासदांनी याबाबतचं लेखी निवेदन सादर केले. निवेदनात संस्थेचे चेअरमन राजकीय द्वेषातून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्यानं महागाईमुळे शेतीसाठी बियाणे, खते आणि अन्य आवश्यक साहित्य खरेदी करणं अशक्य झालंय. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे याबाबत 1 वर्षापूर्वीही सहाय्यक निबंधकांकडे लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पीक कर्ज न मिळाल्यामुळं संबंधित शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान योजनांपासूनही वंचित राहिले असून यासाठी संस्थेचे चेअरमन जबाबदार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी संस्थेचे चेअरमन राजेंद्र सावत यांच्या विरोधात गंभीर आरोप करत संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सावतवाडी तालुका राधानगरी येथील ईश्वरनगर सावत सेवा संस्थेमध्ये एकूण 150 सभासद आहेत. त्यापैकी आम्ही पण सभासद आहेत. त्यामध्ये आम्ही पीक कर्ज गेली 12 वर्षे काढतोय फिरतोय, परंतु 2 वर्षे राजकीय द्वेषापोटी आम्हाला पीक कर्ज दिलेलं नाही आहे आणि आमच्या लोकांचा हिशोब पण बघत नाही. त्यांचं शेती पाणी किंवा खर्च पाणी कोण बघणार. तसंच दागदागिने ठेवून धान्य विकून सुद्धा ह्या लोकांनी पीक कर्जासाठी पैसे भरणा करण्यात आहेत. सोसायटीचा ऊस आला की ऊसाचे बिल माहीत नाही, हिशोब माहीत नाही आणि ह्या लोकांच्याकडून सभासद होणे आम्ही 10,000 रुपये सुरुवातीपासून घेतलेले आहेत आणि याची चौकशी व्हावी. त्यासाठी मी AR साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. जर शुक्रवारपर्यंत, जर 19 तारखेपर्यंत ह्या लोकांना न्याय मिळाला नाही किंवा मला पण न्याय मिळाला नाही, तर मी स्वतः कलेक्टर ऑफिस 5 लोक, सहाय्यक निबंधक 5 लोक आणि संस्थेच्या दारासमोर 5 लोकांचं आत्मदहन करणारच आहे, कारण आमचा शेवट झालेला आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ पीक कर्ज मंजूर झालं नाही तर 19 जून रोजी कुटुंबियांसह सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. या प्रकरणात चेअरमन आणि सचिव यांची बाजूही ऐकून निर्णय घेण्यात येईल असं सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी सांगितलंय. निवेदन सादर करताना कर्ज वितरणापासून वंचित राहिलेले सभासद उपस्थित होते.